वर्गाच्या बाहेर बसून शिकण्याचा सुरू झालेला प्रवास 8 जुलै 1945 या ऐतिहासिक दिवशी स्वतः उभी केलेली एक महान शिक्षण देणारी संस्था म्हणजेच पीपल्स एज्युकेशन सोसायटी पर्यंत येऊन थांबला होता. ती शिक्षण संस्था उभी करणाऱ्या महामानवाचं नाव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांना बालपणी शिक्षणासाठी खस्ता खाव्या लागल्या, अतोनात छळ सोसावा लागला. त्याच महामानवानं या महाराष्ट्राच्या देशाच्या शैक्षणिक चळवळीला वळण देणारी मोठी शिक्षण संस्था उभी केली. बाबासाहेबांनी शिक्षण संस्था उभी करत असताना तिला जे नाव दिलं ते खूप महत्वाचं आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटी. इतिहासाची पाळंमुळं पाहता इतिहासात एक महान राजा होऊन गेला, त्यांना रयतेचा राजा म्हटलं गेलं. ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि रयतेच इंग्लिश मधलं भाषांतर आहे पीपल्स. म्हणजे ही कुठली एका वर्गाची नाही, एका समूहाची नाही, तर ही लोकांची शिक्षण संस्था आहे. आणि मला वाटतं की इतिहास आपण जर पुढे येतो तर इतिहासामध्ये रयत म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज, पीपल्स एज्युकेशन सोसायटी म्हणणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रयत शिक्षण संस्था म्हणणारे कर्मवीर भाऊराव पाटील, हा एक विचारांचा धागा आपल्याला लक्षात येईल. लोकांची शिक्षण संस्था उभी करून बाबासाहेबांनी त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालय व मराठवाड्याच्या माळरानावर मिलिंद महाविद्यालय उभं केलं. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तो जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हा जो मूलमंत्र दिला त्यानुसार ते शिक्षण घेत आहेत ते सगळे विद्यार्थी कृतीत आणल्याशिवाय राहणार नाहीत. बाबासाहेबांचं हे शिक्षणाचं स्वप्न पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आणि आपण जिथे जिथे शिक्षण घेत आहोत तिथं तिथं शिक्षण घेऊन उच्च शिक्षित होऊन बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा भारत उभा करून कृतीत आणूया. बाबासाहेबांच्या या शैक्षणिक स्वप्नाच्या वर्धापन दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शिक्षण तुमच्या आयुष्यात नेमकं काय परिवर्तन घडवतं ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जय जय.